नमस्कार, मंजूस किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मुलांच्या आवडीची अशी पौष्टिक व खमंग क्रंची अशी चिक्की आपण बनवणार आहे। तर चला सुरुवात करू। सर्वप्रथम 2 वाटीमध्ये आपण शेंगदाणे घेणार आहेत सारख्या मापाने। ते छान भाजून घेऊ। शेंगदाण्याची साल निघेल एवढेच शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहे। शेंगदाण्याची साल छान निघत आहे। आता ती एका कपड्याच्या साहाय्याने आपण काढून घेऊ। आता आपण 2 वाटी गूळ घेणार आहोत। ज्या मापाने आपण शेंगदाणे घेतले त्याच मापाने आपण गूळ घेणार आहे। गूळ हा मी एकदम बारीक करून घेतला आहे। गूळ बारीक केल्यानंतर पाक करायला खूप सोपा जातो। आणि त्यामध्ये आपण आता 2 चमचे हे पाणी ॲड करू। पाणी ॲड केल्यानंतर काय होते, गुळाला पटकन असा पातळपणा येतो व त्याला पातळपणा येऊन बबल्स यायला सुरुवात होते। आता गुळाला बघा किती छान बबल्स आलेले आहे। बबल्स आल्यानंतर आपण लगेच चासणी चेक करणार आहोत। एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये थोडा गूळ हा आपण टाकून त्याची चासणी चेक करणार आहेत। जोपर्यंत गुळाची चासणी ही क्रंची व टाईट दाबून जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण गुळाची चासणी ही कंटिन्यू चेक करणार आहेत। गुळाची चासणी चेक करण्यासाठी आपण कंटिन्यू त्याला हलवत राहून चासणी चेक करू। माझ्या मते आता तरी गुळाची चासणी परफेक्ट होत आलेली आहे। तरी आपण त्याचा आवाज ऐकूया की किती सुंदर प्रकारे आपला क्रंची चिक्की तयार होईल। बघू शकता किती छान हा गूळ क्रंची झालेला आहे। असा गूळ ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला आपण जे शेंगदाणे भाजलेले आहे ते आपण एकत्र मिश्रण करू शकतो। आता मी हे दोन्ही गूळ व शेंगदाणे यांचं दोन्हीचं मिश्रण छानपणे एकत्र तयार करून घेते। शेंगदाणे व गूळ याचं मिश्रण इतकं छानपणे एकत्र झालं की चिक्की पूर्णपणे बनल्यासारखी वाटते। आता एक बटर पेपरवरती तूप लावलं व एक पॉलिथिनवरती साजूक तूप लावून घेतलेलं आहे। आता जे आपण मिश्रण तयार केलं ते मी ह्या बटर पेपरवरती काढून घेणार आहे आणि एका वाटीच्या साहाय्याने त्याला आकार देऊन घेणार आहे। ज्या वेळेला आपण मिश्रण काढतो त्यावेळेला ते खूप गरम असल्या कारणाने त्याला एका वाटीच्या साहाय्याने मी आता छान आकार देऊन घेतला आहे। वाटीच्या साहाय्याने छान आकार देणं झालेला आहे। आता वरून पॉलिथिन ठेवणार आहे व त्याला एक लाटण्याच्या साहाय्याने जी जाडी बारीक जी साईज मला आवडते त्या पद्धतीने मी ती लाटून घेणार आहे। आता माझी चिक्की छानपणे लाटून झालेली आहे। तरी चाकूच्या साहाय्याने आवडीप्रमाणे त्याला आकार देऊन कट करून घेत आहे। चिक्की पूर्णपणे कट झालेली आहे। चिक्की ही आपल्या आवडीनुसार तुम्ही छोटी मोठी कट करून घेऊ शकतात। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकतात। आता चिक्की पूर्णपणे छान तयार झालेली आहे। तरी बघू शकता चिक्कीचा किती सुंदर व छान सुरेख रंग तयार झालेला आहे। अशीच चिक्की तुम्हाला बनवून बघायची असेल तर ह्या माझ्या रेसिपीनुसार नक्की करून बघा। एकदम छान क्रंची व सुंदर अशी तुमची चिक्की नक्की तयार होईल।
ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे त्या पद्धतीने नक्की तुम्ही अशी चिक्की तयार करून बघा व खमंग पौष्टिक अशी ही चिक्की नक्की तयार होईल. प्लीज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.